अमरावती इथं भाजपचे राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी एआयएमआयएम नेते इम्तियाज जलील यांच्यावर जोरदार टीका केली। राष्ट्र निर्माणाचे काम करणाऱ्या मोहन भागवत यांच्याविषयी बोलण्याची जलील यांची लायकी नाही, अशा शब्दात बोंडे यांनी घणाघात केला। इम्तियाज जलील या लांड्यानं आपली मानसिकता दाखवली। करोडो हिंदूंचे चाहते, करोडो हिंदू ज्या माणसाला चाहतात असे मोहनजी भागवत, करोडो स्वयंसेवक असलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्राच्या निर्माणासाठी काम करतो, सेवेसाठी काम करतो। आणि त्यांनी म्हटलं की मुस्लिम भारतात राहणारे हे अगोदर हिंदूच होते। जर त्याला खात्रीच करून घ्यायची असली तर इम्तियाज जलीलनं स्वतःचा DNA तपासून घ्यावा की त्याचा DNA त्या अफगाणिस्तानचा आहे की इराणचा आहे की इराकचा आहे की भारतातल्या लोकांचा आहे। आणि त्याच्यामुळं म्हणजे जे जे बदललेले आहे त्या मुसलमानांना हे वाटणं साहजिक आहे, कारण की मुस्लिम धर्मातल्या काही गोष्टीला कंटाळून की पुन्हा आम्हाला आमच्या धर्मात जायचं आहे, हिंदू धर्मात जायचं आहे, तेच मोहनजी भागवत यांनी सांगितलं। आणि त्याच्यामुळं मोहनजी भागवत जे सांगतात ते भारताला जोडणार आहे, अखंड भारत करणार आहे, अजमल कसाब सारखं जीव घेणारं नाहीये।